फॉरेक्स ट्रेडिंग माझ्या मते 2023 सालामधलं भारतातलं सगळ्यात मोठं हे स्कॅम आहे. स्कॅम हो, कशा प्रकारे हे स्कॅम आहे हे या व्हिडिओतून बघण्याचा प्रयत्न करूयात. आजकाल मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेला काही फोन येतात आणि ते सांगतात की मी अमुक अमुक फॉरेक्स ब्रोकर्स या कंपनीतून बोलतो आहे आणि आम्ही फॉरेक्समध्ये फार तज्ज्ञ आहोत. फॉरेक्स मार्केट हे $5 ट्रिलियन मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ट्रेड करून आम्ही दररोज 1%, 2%, 5% अशा प्रकारचा नफा आम्ही जनरेट करत असतो आणि हा नफा जनरेट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर महिन्याला 5% किंवा 10% असं गॅरंटेड रिटर्नसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. गरज भासली तर हे लोक तुम्हाला ॲग्रीमेंटसुद्धा करून द्यायला तयार असतात. साहजिकच आपली भोळीबाबडी जनता याला फसते आणि हे फॉरेक्स $5 ट्रिलियन, मुळातच डॉलर म्हटलं की आपली बत्तीगुल आणि आपल्याला फार त्याचा मोह पडतो, कारण की घर बसल्या भरपूर उत्पन्न कोणाला नको आहे. परंतु मित्रांनो, कमी मेहनतीमध्ये किंवा मेहनत न करता किंवा वेळ न देता, प्रॉपर गुंतवणूक न करता कुठलाही इझी मनी जगात असू शकत नाही. त्यामुळे जर इझी मनीची कोणीही ऑफर दिली, हे फॉरेक्सच नाही दुसरी कुठली पण ऑफर मिळाली तरी पण तुम्ही अलर्ट व्हायला पाहिजे. तर फॉरेक्सवर येऊयात परत. मित्रांनो, हे जे फॉरेक्स मार्केट आहे ते लोक आपल्याला सांगतात की आम्हाला RBIने परवानगी दिली आहे म्हणून आम्ही बँकेतसुद्धा खातं ओपन केलं आहे वगैरे वगैरे. हे सगळं फेक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, भारतामध्ये फक्त 4 करन्सीज आहेत, 4 करन्सीज, आणि याच 4 करन्सीजना ट्रेडिंग करण्यासाठी भारतामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. या 4 करन्सीज म्हणजे $US टू INR म्हणजे इंडियन रुपी, $US टू इंडियन रुपी, जॅपनीज येन टू इंडियन रुपी, युरो टू इंडियन रुपी आणि ग्रेट ब्रिटन पाऊंड टू इंडियन रुपी. अशा 4च करन्सीजना भारतामध्ये ट्रेडिंगसाठी परवानगी आहे आणि या 4ही करन्सीजचं फक्त फ्युचर ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग ते देखील नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE वरती केलं जातं. आणि हे जे आपले प्रॉपर रेग्युलर ब्रोकर्स असतात ना, म्हणजे ICICI डायरेक्ट असेल किंवा नुवामा असेल, एडलवाईज असेल, एंजल वन, झिरोदा, अपस्टॉक्स, या सगळ्या शेअर खान, अशा सगळे जे रेग्युलर आपले इंडियन ब्रोकर्स आहेत, या ब्रोकर्सकडनंच हे ट्रेडिंग करणं अलाउड आहे भारतातील कायद्यानुसार. मग हे जे फॉरेक्स ट्रेडिंग आपल्याला म्हणतात ते काय आहे? तर मित्रांनो, ते कुठलंही फॉरेक्स ट्रेडिंग नाही. तिथे तो जो ब्रोकर असतो तो कुठल्याही एक्सचेंजबरोबर रजिस्टर्ड नसतो. तुम्ही या सगळ्या फ्रॉड ब्रोकर्सना, जे लोक तुम्हाला ऑफर्स देतात, त्यांना हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, तुम्ही जे ट्रेड करता ते कोणत्या एक्सचेंजवर केले जातात? याचं उत्तर ते तुम्हाला देऊ शकणार नाहीत. दुसरी गोष्ट मित्रांनो, एक खासियत असते या ब्रोकर्सची की यातल्या कुठल्याही ब्रोकरचं भारतामध्ये ऑफिससुद्धा नसतं. ते फक्त ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल ऑफिस म्हणून काम करतात. त्यांच्या एजंट्सद्वारे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. हाच सगळ्यात मोठा धोक्याचा सिग्नल आहे. आणि ते आपल्याला सांगतात की म्हणजे एक उदाहरण देतो. मला एका ब्रोकरनी सांगितलं होतं की त्यांचं ऑफिस आहे मॉरिशसमध्ये, आणि मग मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे मॉरिशसमधले क्लायंट आहेत का? तर तो म्हणला नाही, परंतु मॉरिशसची फायनान्शियल सिक्युरिटी अथॉरिटी म्हणून जी कुठली आहे FSA, ती आमच्यावरती रेग्युलर ऑडिट करत असते. काय वेडेपण आहे! ती अथॉरिटी या ब्रोकरचं ऑडिट कशासाठी करणार आहे, जेव्हा की त्यांच्या देशातल्या कुठल्याही माणसाला ट्रेडिंग करणं त्या ब्रोकरकडे अलाउडच नाही आहे. कशाचं ऑडिट आलं? हे सगळं खोटं आहे. दुसरी गोष्ट, हे लोक काय करत असतात तर हे कुठल्याही एक्सचेंजमध्ये ट्रेड करत नाहीत. हे जे ट्रेडिंग करतात या ट्रेडिंगला म्हटलं जातं CFD. CFD म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्सेस. हे याच लोकांनी तयार केलेलं नाव आहे. असं कुठलंही ऑथोराईज नाव जगातल्या कुठल्याही एक्सचेंजमध्ये नाही. असो, तर मुळात हे लोक CFD ट्रेडिंग करतात. काही काही ब्रोकर प्रामाणिक असतात. ते लोक त्यांच्या वेबसाईटवर लिहितात की CFD ट्रेडिंग म्हणजे तुमच्या ट्रेडला काउंटर पार्टी म्हणून आम्ही आहोत. म्हणजे तो जो ब्रोकर आहे, ज्या ब्रोकरकडे आपण खातं ओपन केलेलं आहे, तो ब्रोकर आपल्या ट्रेडचा काउंटर पार्टी असतो. म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखादं गोल्ड USD
म्हणजे इंटरनॅशनल गोल्ड जर तुम्ही खरेदी केला तर तुम्ही जेव्हा बाय करता तेव्हा तुम्हाला विकतंय कोण? आपल्या एक्सचेंजमध्ये काय होत असतं, रेग्युलर जे सेबीचे ऑथोराइज एक्सचेंज आहेत त्याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही खरेदी करता त्यावेळेला दुसरा माणूस तुम्हाला विकत असतो. त्यामुळे हा ट्रेड जो असतो तो 1 to 1 झिरो सम गेम होतो. म्हणजे एका माणसानी 10 लाख रुपये कमवले तर दुसऱ्या कोणीतरी तेवढे घालवलेले असतात आणि फायनली मार्केटमधलं कॅपिटल तेवढंच राहतं. तर या केसमध्ये काय होतं की ज्या वेळेला तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला विकणारी पार्टी ही दुसरा कुठला मनुष्य नसून तो ब्रोकर तुम्हाला विकत असतो. म्हणजेच काय, तर जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला पैसे तो ब्रोकर देणार आहे स्वतःच्या खिशातून, आणि तुम्ही जर हारलात तर तुमचे पैसे त्या ब्रोकरला मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, ऑब्व्हियस आहे की त्या ब्रोकरची इच्छा असते की तुम्ही हारावं आणि त्याला पैसे मिळावे, कारण त्याद्वारेच त्याला फक्त पैसे मिळत असतात. तर अशा प्रकारे हे CFD ट्रेडिंग चालतं. आणि मग कधीच पेआउट मिळत नाही का? तुम्ही स्वतःचं जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला कधीच पेआउट नाही का मिळणार? मिळणार. जोपर्यंत त्या ब्रोकरची इच्छा किंवा क्षमता या 2 गोष्टी आहेत तोपर्यंत तो तुम्हाला पेआउट देईल. पण जर त्याची इच्छा झाली की नाही द्यायचं किंवा त्याच्या क्षमतेच्या बाहेर तुम्हाला नफा झाला तर तो तुम्हाला पेआउट देणार नाही मित्रांनो. आणि तुम्ही यासाठी कोणाकडेही तक्रार करू शकत नाही, कारण त्यांचं ऑफिसच इथे नाही आहे. त्यांनी मॉरिशसचा कुठला तरी पत्ता दिला आहे. तुम्ही इथे पोलिसांमध्ये तक्रार कराल, आपले पोलीस काय मॉरिशसला जाऊन त्याला शोधणार नाही आहेत. आणि समजा तुम्ही खूप मोठं काहीतरी प्रयत्न करून पोलिसांना तिथे घेऊन गेलात तर तुम्हाला एवढंच समजेल की तिथे त्याचं ऑफिस नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे या ब्रोकर्सना फसू नका. सेबीद्वारे, RBIद्वारे वारंवार अशा वॉर्निंग्स दिल्या जातात की इल्लिगल फॉरेक्स ट्रेडिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फसू नका. दुसरा महत्त्वाचा असा स्कॅम असतो की ते ब्रोकर, तर काही ब्रोकर तर तुम्हाला सांगतात की तुम्ही अकाउंट ओपन करूच नका, तुम्ही आमच्याकडे पैसे भरा, महिन्याला 10% देतो. मित्रांनो, ही एक पूर्णपणे पॉन्झी स्कीम आहे. पॉन्झी स्कीम म्हणजे काय, तर ते मुळात खरं ट्रेडिंग करतच नसतात. मग काय करतात, तुमच्याकडनं 1 लाख रुपये डिपॉझिट घेतलं, तुम्हाला महिन्याला 5% व्याज देण्याचं कबूल केलं आणि ते व्याज द्यायला सुरुवात करतात. एक सायकोलॉजी असते याच्यामध्ये की एक 4-5 वेळा वेळेवर व्याज मिळालं की आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण स्वतःच त्यांच्याकडे अजून गुंतवणूक करतो किंवा आपण रेफरन्सद्वारे त्यांना कस्टमरसुद्धा आणून देतो. अशा प्रकारे त्यांच्याकडे भांडवल वाढत जातं आणि पोटभर पैसे जमा झाले की बस त्यांनी पेआउट द्यायचं बंद करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणीही ते खरं ट्रेड करतच नसतात. तुम्हाला जे पैसे दिले जातात ते तुम्हीच त्यांना दिलेल्या डिपॉझिटमधून ते तुम्हाला रिटर्न देत असतात तुमचा विश्वास जिंकण्यासाठी. आणि याच्यावरती केसेससुद्धा करणं खूप अवघड आहे, कारण की ते पकडले जाणं हेच अवघड आहे. बरं, पकडले गेले तर ते सिद्ध होणंसुद्धा अवघड आहे, कारण कुठलंही ॲग्रीमेंट वगैरे असं शक्यतो ते करून देत नाहीत आणि त्याच्यामुळे ते फार कमी वेळा कायद्याच्या कचाट्यात अडकतात. मात्र जर त्यांना तुम्ही पकडू शकलात तर त्यांच्यावर MPID, म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा ॲक्ट आहे फक्त, MPID म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स डिपॉझिट, हा जो ॲक्ट आहे याच्याद्वारे त्यांना शिक्षा होऊ शकते. किंवा अनरेग्युलेटेड डिपॉझिट ॲक्ट हा पण एक आहे 2019मध्ये आलेला, त्याद्वारे सुद्धा त्यांना शिक्षा होऊ शकते. मात्र तुमचे पैसे परत मिळतील की नाही परमेश्वरालाच माहिती, कारण भारताच्या IPCमध्ये फक्त त्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते रिकवर केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारच्या स्कॅममध्ये फसू नका आणि कुठलंही आमिषाला बळी पडू नका. तुम्हाला गुंतवणूकच करायची असेल तर भारत सरकारमध्ये सेबीद्वारे मान्यता प्राप्त असलेले म्युच्युअल फंड्स आहेत. म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म तुम्ही जर एक 4-5 वर्षासाठी गुंतवणूक केली तर माझा अनुभव असं सांगतो की तुम्हाला साधारणपणे 15-20% वार्षिक रिटर्न्स ॲव्हरेजली पडतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला तसे ते 1.5% वगैरे होईलच असं नाही, पण 5-7 वर्षांनी तुम्ही ॲव्हरेज पाहिलं तर तेवढं तुम्हाला ॲव्हरेज मिळू शकतं. याचबरोबर स्वतः तुम्ही कोर्सेस करा, ज्ञान घ्या आणि स्वतःचं शेअर ट्रेडिंगचं अकाउंट ओपन करून स्वतः ट्रेड केलं तरी तुम्ही 2-4% महिन्याला मिळवू शकता स्वतःच्या अकाउंटवर, स्वतःच्या ज्ञानाद्वारे. किंवा आज ICICI डायरेक्ट सारख्या संस्थांमध्ये अकाउंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस पण आहेत, ज्या ऑफिशियल सेबीद्वारे रजिस्टर्ड लोकांद्वारे चालवल्या जातात. तर या सर्व्हिसेस घेऊन पण तुमच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे भरा आणि त्यातून जो काही नफा होईल तो तुम्ही घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, शेअर ट्रेडिंग किंवा म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये कोणीही गॅरंटेड प्रॉफिट देऊ शकत नाही. असं जर कोणी तुम्हाला गॅरंटेड प्रॉफिट देत असेल तर तो कायद्याने सुद्धा गुन्हा आहे आणि हे खोटं आहे.
अशा प्रकारे फार काळ कधी हे चालू शकणार नाही. त्याचबरोबर गॅरंटेड दर महिन्याला रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड NCD किंवा बॉन्ड्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 9% ते 11% सिक्युअर्ड रिटर्न्स मिळतात. आणि याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. आम्ही तुम्हाला याविषयी प्रॉपरली गायडन्स देऊ. अर्थात या व्हिडिओचा महत्त्वाचा आशय असा की कुठल्याही फॉरेक्स ट्रेडिंगच्या स्कॅमला बळी पडू नका आणि स्वतःचे घामाचे कष्टाने कमवलेले पैसे बर्बाद करून कंगाल होऊन आयुष्य जगू नका. आपल्या उज्ज्वल आर्थिक भवितव्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.